डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट. म्हणजे निकृष्ट दर्जाचं सरकार म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार. हे मी नाही म्हणत, तर हजारो वर्षांपूर्वी ज्याने पॉलिटिकल फिलॉसॉफी लिहून ठेवली असा पॉलिटिकल फिलॉसॉफीचा जनक प्लेटो यांनी सांगितलेलं आहे. याचाच की काय प्रत्यय म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत याच्यामध्ये येत आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये 56 ठिकाणी आज बिनविरोध निवडणूक झालेली आहे. याचाच अर्थ की त्या 56 मतदारसंघातील जे काही मतदार आहेत त्यांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतलेला आहे. संविधानाने आर्टिकल 326च्या माध्यमातून सर्व नागरिकांना जे 18 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. जिथं निवडणूक बिनविरोध होते तेथील संपूर्ण नागरिकांचा मतदानाचा अधिकार हा एका अर्थाने अदृश्य पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने काढून घेतलेला आहे. म्हणजे इथून पुढे 5 वर्ष तेथील मतदार त्यांच्या लोकप्रतिनिधींना विकासाच्या संदर्भातले कोणतेच प्रश्न विचारू शकत नाहीत. का? तर त्यांनी मतदानच केलेलं नाही. हे जे काही आपण गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये काय घडते हे बघत आहोत. युती आघाड्या यांचं समीकरण, ना विचारसरणीची बांधिलकी ना काय, प्रत्येक गोष्टीला विकासाचं नाव देऊन कोणीही कोणाचाही हात धरून इथं निवडणुका लढवत आहे, जनतेला मूर्ख बनवत आहे. म्हणूनच ज्यांनी 1000 वर्षापूर्वी प्लेटोनी जे सांगितलं की डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट, त्याचं मूर्तिमंत एक्झाम्पल म्हणजे महाराष्ट्रात सध्या चाललेला जो प्रकार आहे तो आहे. कारण जनतेला मूर्खात काढूनच या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुका अशाच पद्धतीनं हे सर्व लोकप्रतिनिधी उद्या जिंकतीलही आणि पुन्हा 5 वर्ष आपल्या समस्या आपले प्रश्न हे असेच रखडतील. धन्यवाद.